टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून आता राजकारण तापलंय. भाजपकडनं राजकीय फायद्यासाठी टिपूचा गौरव केला जातो असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आला. भाजपला लक्ष करत असतानाच सामनामधून टिपू प्रेमी मुस्लिमांना देखील कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत. टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं चूक आहे असं या अग्रलेखात नमूद केलं आहे. टिपू सुलतान हा भारतातला असला तरी त्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानात त्याला एक नायक म्हणून ओळखलं जातं. पाकिस्तानमध्ये तो एक पूजनीय योद्धा आहे. त्यामुळे टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं हे सर्वस्वी चूक आहे. भाजपनं राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला आणि आता भाजपनं आपल्या फायद्यासाठी टिपूची कबर खणली आहे. पण त्या कबरीत तेच पडले आहेत. मुंबईतल्या रस्त्यांना टिपूचं नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच होता. विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार आहेत. तरीही टिपूच्या नावानं त्यांचं टिपऱ्या बडवणं सुरूच आहे. निर्लज्जम सदा सुखी असं या अग्रलेखात म्हटलंय. इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षालाही बदलता येणार नाही. मुळात टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा. कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केलाय ना. भाषणे बघा ना त्यांची. रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरवाची फुलं उधळलीच होती. तेव्हा तुम्ही का नाही रोखलं?